जय शिवराय, जय भवानी। शिव सरकार ही संकल्पना सैनिक समाज पार्टीने महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवली आहे। शिव सरकार म्हणजे काय तर शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं सरकार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं सरकार हे आणण्याची आम समाजातील नागरिकांची दृढ इच्छा आहे, निश्चय आहे। म्हणून शिवप्रेमी नागरिक एकत्र करून सैनिक समाज पार्टी हे शिव सरकार आणण्याच्या प्रयत्नात आहे, मोहीम आहे, बौद्धिक आंदोलन आहे, क्रांतिकारक आंदोलन आहे। शिव सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचा 100% विकास होणार आहे आणि महाराष्ट्रातील भरडली जाणारी जनता या शिव सरकारला सपोर्ट करत आहे। भरडली जाणारी जनता ही अलिप्त आहे, राजकारणापासून अलिप्त आहे, तसंच मतदानापासूनही अलिप्त आहे। ते आपल्या बलबुते आपल्या जीवनाचा मार्ग अवलंबित आहे। कोणाच्याही अनुदानावर, आरक्षणावर अपेक्षा ठेवून जगत नाही। महाराष्ट्रातील अलिप्त राहणारी जनता या सरकारपासून, या राजकीय पक्षाला कंटाळलेली जनता ही अलिप्त आहे। हाच पॉइंट सैनिक समाज पार्टीने पुढे केला आहे। त्यामुळे जे शिवप्रेमी नागरिक आहेत, शिवप्रेमी तरुण आहेत, ते सर्वच्या सर्व या सैनिक समाज पार्टीच्या संकल्पनेमध्ये येऊ इच्छितात। आम्ही शिव सरकार आणण्याचं जे प्रोसिजर सुरू केलं आहे, सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याला समोर केला आहे। रायगड हे केंद्रस्थानी धरलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 किल्ल्यांच्या भक्तांना, शिवप्रेमींना, गड किल्ल्यांचा सन्मान ठेवणाऱ्या, गड किल्ल्यांचं दुर्दशा झालेल्या बद्दल चिंता वाटणाऱ्यांना सैनिक समाज पार्टी आमदारकीचं तिकीट देणार आहे। आता आमदारकीचं तिकीट देताना सुद्धा आम्ही क्रायटेरिया लावलेला आहे। ज्यांचे नाव, आडनाव हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील प्रसिद्ध आहेत। जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं आडनाव भोसले होतं, सरदारांचे नाव मालुसरे होतं, घोरपडे होतं, मोरे होतं, निंबाळकर होतं आणि अशा प्रकारचे आडनाव ना आम्ही उजाळा देणार आहोत। तसंच व्यक्तिगत नाव जसे शिवाजी नाव असेल, संभाजी असेल, तानाजी असेल, बाजी असेल आणि अशा विविध नावाला पुढे आणण्यासाठी सुद्धा सैनिक समाज पार्टीचे तिकीट वाटपाच्या वेळी संदर्भ घेतला जाणार आहे आणि त्याला प्रायोरिटी दिली जाणार आहे, जेणेकरून जनतेच्या मनामध्ये, जनतेच्या दिमागमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा आणि त्यांच्या काळातील आडनावाचा आणि त्यांच्या काळातील व्यक्तिगत नावांचा पुनरुच्चार होत राहील आणि प्रेमाने शिवभक्त, शिवप्रेमी नागरिक, मतदार या नावाला सपोर्ट करणार आहेत। म्हणून सैनिक समाज पार्टीचं जे हे शिव सरकार आणण्याची मोहीम आहे, तिला नक्की 100% जनता, शिवप्रेमी जनता मतदान करून निवडून देणार आहेत। म्हणून ह्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। म्हणून सैनिक समाज पार्टीच्या या शिव सरकार आणण्याच्या बौद्धिक आंदोलनाला महाराष्ट्रातील 13 करोड जनतेने पाठिंबा द्यावा, 13 करोड जनतेने सहभाग घ्यावा,
13 करोड जनतेने मतदान करावे, जेणेकरून चाललेली राजकीय खेळी बंद होईल आणि तिचा संपूर्ण नायनाट होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं, धैर्याचं शिवसरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीच्या शिवसरकारचा विजय असो.